हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 इंग्रजी म्हणजेच आपलं इंग्लिश. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला व्हिडिओ क्रमांक 4 आहे है ना, व्हिडिओ नंबर 4. आणि मागच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये आपण ऍक्शन वर्ड आणि डिस्क्रायबिंग वर्ड्स या टॉपिकला शिकलो आहोत. आज आपण बघणार आहोत रायमिंग वर्ड्स म्हणजेच यमक जुळणारे शब्द. आजचा हा महत्वाचा टॉपिक आहे. मग रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण रायमिंग वर्ड म्हणजे काय, समान आवाज असलेले शब्द, स्कॉलरशिप एक्झाम मध्ये येणारे क्वेश्चन सोप्या उदाहरणासह पाहणार आहोत. मग आजचा व्हिडिओ हा छोटासा व्हिडिओ असणार आहे. मग तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा. तर चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. रायमिंग वर्ड्स यमक जुळणारे शब्द. ज्या शब्दांचा शेवट समान ध्वनीने होतो, समान ध्वनी म्हणजे त्यांचा साऊंड सारखा असतो, त्यांना रायमिंग वर्ड्स म्हणजेच यमक जुळणारे शब्द म्हणतात है ना. म्हणजे त्यांची स्पेलिंग तर वेगळी असणार आहे, पण त्यांचा शेवटचा जो साऊंड आहे ना, म्हणजे शेवटचा समान ध्वनी होतो त्यांचा. उदाहरणार्थ पहा, टॉक वॉक. आता यामध्ये पण काय आलं पहा, उच्चार करताना ऑक ऑक आला का नाही, टॉक वॉक. गो सो, रन फन. तर हे काय झाली, रायमिंग वर्डची पेर झाली. ही रायमिंग पेर झाली, ही सुद्धा रायमिंग वर्डची पेर झाली. मग पेअर मध्ये लिहिताना आपण मध्ये डॅश देतो आणि ते दोन शब्द लिहितो ज्यांचा साऊंड सारखा आहे, म्हणजे त्यांचा ध्वनी सारखा आहे, उच्चार सारखा आहे. मग पहा, काही आपल्याला एक्झाम्पल दिले म्हणजे यमक जुळणारे शब्द रायमिंग वर्डचे, ते आपण रीड करूया. पहिला आहे मग पहा बॅट. मग बॅट किंवा याला इतके रायमिंग वर्ड्स आहे, किंवा हॅट म्हणा, हॅटला म्हणजे सगळे एकमेकांना हे रायमिंग वर्डचे पेर आहे. बॅट, कॅट, फॅट, हॅट, रॅट, सॅट, मॅट म्हणजे 80 ऍट वाले पॅटर्नचे वर्ड आहे. त्यानंतर हे एन ऍन वाले पॅटर्नचे वर्ड आहे. कॅन, फॅन, मॅन, रॅन, पॅन, डॅन, व्हॅन. त्यानंतर हे एन डी अँड वाले साऊंडचे वर्ड आहे. अँड, ब अँड बँड म्हणजे BAD बँड, स अँड सॅन्ड, SAD सॅन्ड. त्यानंतर HAND हँड हे ना, तुम्ही उच्चारणी पण वाचू शकतात, ह अँड हँड हे ना. लहान मुलांना याच प्रकारे शिकावा लागतो. LKG UKG मुलांना तुम्ही शिकला आहात ना, तुमचे टीचर बहुतेक असं सांगत असेल, ह अँड हँड. HAND हँड. त्यानंतर हे ST स्ट, स्ट अँड स्टँड आणि LAND लँड. त्यानंतर हे ALL ऑल वाले स्वराचे शब्द आहेत. ब ऑल बॉल, क ऑल कॉल, टॉल, फॉल, स्मॉल, हॉल, वॉल. त्यानंतर हे नेम, केम, सेम, ब्लेम, गेम, लेम. 6वा पॅटर्न आहे बेक, केक, टेक, लेक, मेक, वेक. 7वा प्लेस, फेस, रेस, लेस, पेस, बेस. आता तुम्ही असं नका समजू की रायमिंग वर्ड मध्ये हे चार लेटरचा शब्द आहे म्हणून दुसरा पण 4 लेटरचा पाहिजे, असं काही नाही. तो दुसरा 3 लेटरचा असू शकतो, 5 लेटरचा असू शकतो, असं काही नाही. त्यांचा फक्त आपल्याला ध्वनी बघायचंय. आता प्लेस मध्ये 5 लेटर आहे, पण याची स्पेलिंग मध्ये पहा सीई नाही, पण याला आपण बेस वाचतो, स वाचतो ना याचा. आणि ह्या सीचा सुद्धा इथं स्वर काय आहे, म्हणजे ध्वनी काय आहे, सच आहे. पेन, टेन, मेन, हेन, डेन. त्यानंतर पहा पुढं बेल, वेल, टेल, फेल, सेल. जीप, कीप, बीप, डीप, वीप, स्टीप. मीट, स्वीट, फीट, बीट, शीट. इयर, नियर, डियर, हियर, फियर, टियर. तुम्हाला दिसलंच नाही ते वाचलेलं आहे ना, हे बघा. इयर, नियर, डियर, हियर, फियर, टियर. फिट, हिट, सिट, लिट, बिट, किट, पिट. आणि यामध्ये IT इट देखील होतो बरं का याचा रायमिंग पेअर. पुढे पाहूया सिंग, रिंग, विंग, स्विंग, किंग. ओल्ड, कोल्ड, बोल्ड, फोल्ड,
टोल्ड होल्ड गोल्ड, रोज क्लोज नोज पोज होज, ओट बोट कोट गोट रोट पाहे WROTE रोट, फ्लोट, बुक लुक कुक हुक टुक नुक, त्यानंतर मून सून स्पून नून बून क्रून, त्यानंतर नाऊ काऊ बाऊ हाऊ, साऊंड फाउंड बाउंड ग्राउंड राउंड पाऊंड, पुढे आहे सन फन रन बन गन, बट कट हट नट रट, पुल बुल फुल, क्राय फ्राय ट्राय ड्राय माय शाय फ्लाय. ठीक आहे, हे आपण 25 पॅटर्नचे रायमिंग वर्ड्स चे शब्द आपण पाहिले आहेत. आता आपण सॅम्पल क्वेश्चन बघूया. मग पहिला सॅम्पल क्वेश्चन आहे, सिलेक्ट द रायमिंग वर्ड फॉर द गिवन ग्रुप ऑफ द वर्ड. याआधी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, रीडिंगची प्रॅक्टिस चांगली ठेवा, क्वेश्चन समजणं महत्वाचं आहे. सिलेक्ट, आता क्वेश्चनची सुरुवात काही जनरल शब्दच आहे, सिलेक्ट चूज राईट है ना, करेक्ट इनकरेक्ट गिवन. सिलेक्ट द रायमिंग वर्ड, यमक जुळणारे शब्द, फॉर द गिवन ग्रुप ऑफ द वर्ड. आता हा ग्रुप काय पहा बरं, फॅट कॅट बॅट रॅट, 80 ॲट पॅटर्नचा आहे. मग यामध्ये पण 80 ॲट म्हणजे च ॲट चॅट, 3 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. हे SHUT शट आहे, MET मेट आहे आणि SIT सीट आहे. जरी आपल्याला रीडिंग पेपरमध्ये समजा नाही जमली तुम्हाला प्रॉपर तो शब्द काय, तर तुम्ही शेवटचे लेटर नुसार जाऊ शकतात ना, 80 ॲट काही शब्दांना. दुसरा प्रश्न पाहूया, चूज द करेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड. करेक्ट पेअर चूज करायची आपल्याला. सिंग रिंग ING, 10 FAN फॅन, SIT सीट MET मेट, IN इन PIN पिन आणि PEN पेन. मग पिन पेन हे रायमिंग वर्ड नाहीये, सीट मेट हे पण रायमिंग वर्ड नाहीये, 10 फॅन नाही हे पण नाहीये, सिंग रिंग पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे आपलं. त्यानंतर थर्ड नंबर पहा, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड डज नॉट राईम विथ बेल. पुढील पैकी बेल या शब्दाशी कोणत्या शब्दाचे यमक जुळत नाही, म्हणजे बेलचा तो रायमिंग वर्ड नाही पाहिजे. कॉल ALL ऑल आला इथं, टेल फेल सेल. आता पहा बेल टेल फेल सेल हे रायमिंग वर्ड झाले सगळे, पण कॉल हा बेलचा रायमिंग वर्ड नाहीये. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. फोर्थ नंबरचा क्वेश्चन पाहूया, चूज द इनकरेक्ट इनकरेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. यमक न जुळणारी जोडी निवडा. कॉल टॉल हे रायमिंग पेअर आहे, सन फन हे देखील रायमिंग पेअर आहे, जम्प पंप UMP हे सुद्धा रायमिंग पेअर आहे, वीप मॅप EEP आणि AP ऍपचा साऊंड येतं, वीप मॅप हे जुळत नाही, म्हणजे हे इनकरेक्ट पेअर आहे. पर्याय क्रमांक 4 आपला उत्तर असेल. त्यानंतर सॅम्पल क्वेश्चन मधला 5वा आणि शेवटचा, सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर द गिवन ऑब्जेक्ट. हा एक ऑब्जेक्ट दिला आपल्याला, पिक्चर दिला, त्या वस्तूचं नाव तुम्हाला माहित पाहिजे आणि त्यासाठी रायमिंग वर्ड आपल्याला सिलेक्ट करायची. मग तुम्हाला सर्वांना माहिती हा काय आहे, फॅन आहे. मॅन फन फॅन 10. आता मुलं आपल्याला काय इथं त्याचं नाव नाही घ्यायचं आहे ना, फॅन गडबडीमध्ये तुम्ही फॅन चूज करू शकतात, नाही आपल्याला त्याचे रायमिंग वर्ड सांगायचं आहे. MAN मॅन हा फॅन आहे, त्याचा रायमिंग वर्ड काय झाला, मॅन. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. चला आता बघूया आपण क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस. पहिला क्वेश्चन आहे, चूज द रायमिंग वर्ड फॉर NEAR नियर शब्द म्हणजे जवळ. फार नाही होऊ शकत. FEAR फिअर हा होईल, पा EAR FOUR फोर, FARE फेअर. नियर फिअर फेअर ने होता, लक्षात ठेवा, फिअर. पर्याय क्रमांक 2. दुसरा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ द वर्ड्स डज नॉट हॅव रायमिंग वर्ड्स.
है ना. पुढील गटापैकी कोणत्या गटात यमक जुळणारे शब्द नाहीत. गट आहे आता तीन तीनचे. पेन टेन मेन हे आहे रायमिंग ग्रुप आहे हा रायमिंग ग्रुप आहे. बॉल कॉल फॉल हा सुद्धा रायमिंग ग्रुप आहे. वेल मॉल टेल सिट बीट फिट. आता इथं पहा ELL चा साऊंड आहे ना. वेल ALL ऑल आणि टेल वेल मॉल टेल. इथं हा वेगळा आहे म्हणजे हे रायमिंग वर्डचा ग्रुप नाहीये, सेट नाहीये. पर्याय क्रमांक 3 आपला उत्तर आहे. तिसरा प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. फिश साठी रायमिंग वर्ड सिलेक्ट करायचं आपल्याला. हट HUT हट, मॅन नेट. आता ISH इश साऊंड वाला पहा बरं कुठे पाहिला. हा सेट आहे. हा तर पहा आपण पूर्ण पण आपल्याला वाचायची गरज नाहीये. पहिलं फिशचा पेअर पहा बरं. नट होऊ शकत नाही हा पर्याय गेला. सेट होऊ शकत नाही हा पर्याय गेला. नट पण असू शकत नाही हा पर्याय पण गेला. मग पहिल्याच दिलं त्यांनी डिश. मग पुढचे चेक करू. कधी कधी 2-3 ऑप्शन मध्ये असू शकतात ना डिश पूर्ण चारी. पण या एक्झाम्पल मध्ये आपल्याला चारी चेक करायची गरज पडलीच नाही. हा जर 2-3 ऑप्शन मध्ये पहिलं असं डिश दिला असतं तर मग आपण दुसरा तिसरा चौथा चेक केला असता. मग पहा डिश नट HUT हट NUT नट, फिश डिश, मॅन FAN फॅन आणि नेट SET सेट. पर्याय क्रमांक 3 आपला उत्तर आहे. चौथा प्रश्न पाहूया. सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड टू रिप्लेस म्हणजे काय बदलणे च्या जागी द क्वेश्चन मार्क इन द बॉक्स. आता या बॉक्स मध्ये क्वेश्चन मार्क आहे आणि तिथं आपल्याला एक करेक्ट रायमिंग वर्ड सिलेक्ट करायचंय. BEST बेस्ट, NEST नेस्ट, TEST टेस्ट, VAST व्हास्ट, FAST फास्ट, LOST लॉस्ट, REST रेस्ट. बेस्ट नेस्ट टेस्ट रेस्ट. पर्याय क्रमांक 4. त्या क्वेश्चन मार्कच्या जागेवर हा चौथा म्हणजे शब्द वर्ड रेस्ट असेल. पाचवा प्रश्न. चूज द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर द नेम ऑफ द थिंग इन द पिक्चर. चित्रात दाखवलेल्या वस्तूच्या नावाशी यमक जुळणारे शब्द निवडा. मग हा काय बॉल. मग बॉलचा रायमिंग वर्ड कॉल फॉल मॉल हे का नाही असं असू शकतं. विल नाही होणार, फिल नाही होणार, टेल नाही होणार, हॉल HALL हॉल हा पर्याय आपण घेऊ शकतो. बॉल हॉल हे रायमिंग वर्ड आहे. पुढं इफ 6 नंबर. इफ प्ले डॅश क्ले म्हणजे रायमिंग पेअर आहे. प्ले क्ले यांच्यामध्ये काय रिलेशन आहे. हे रायमिंग वर्डची जोडी ना. प्ले क्ले देन तर इफ जर प्ले क्ले आहे तर पार्टचा काय असेल. मग पार्टचा रायमिंग वर्ड पहा. कार्ट सेट पॅट नियर काय असणार आहे पार्ट कार्ट. ठीक आहे. 7 नंबरचा प्रश्न पहा. Which pair of the words from the poem is rhyming? Which pair of the word from the poem is rhyming? आता एक पोयम दिली आपल्याला पहा. व्हाईट sheep on a blue hill. When the wind stops, you all stand still. आता एक लक्षात ठेवा. चौथी मध्ये पुढे 5वी 6वी 7वी असू द्या. जिथं जिथं पण पोयम असते ना पोयमच्या शेवटी काय असतात रायमिंग वर्ड्स असतात. मग पहिली दुसरी लाईन मध्ये रायमिंग वर्ड असतो. कधी पहिली तिसरी लाईन मध्ये रायमिंग वर्ड असतो म्हणजे दुसरी चौथी. मग पाहूया आपण इथं कसे मॅच होतात. तर शिप. आता शिप हिल हे काय रायमिंग वर्ड होणार नाही. हिल स्टॉप हे पण होणार नाही. त्यानंतर पहा स्टील हिल स्टील होऊ शकतो की नाही. पाहूया त्यांनी आपल्याला ऑप्शन काय दिले. शिप हिल नाही होणार. हे स्टॉप स्टील नाही होणार. हिल स्टील हे बा 2 नंबरच्या लाईनचा शेवटचा शब्द हिल आहे आणि 4 नंबरच्या लाईनचा शेवटचा शब्द स्टील आहे. पहिला तिसरा नाही पण दुसरा चौथा आहे नाही तर शिप स्टॉप पण होऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 3 हिल स्टील. या पोयम मध्ये रायमिंग पेअर कोणती आहे हिल स्टील. पर्याय क्रमांक 3. आणि आजच्या व्हिडिओचा आपला शेवटचा
एकदम छोटासा टॉपिक होता, 8च प्रश्न त्यांनी आपल्याला दिले सॉल्व्ह करायला. विच लेटर शुड बी यूज, विच लेटर शुड बी यूज इन द ब्लँक स्पेस. इथं ब्लँक स्पेसला आपण कोणता शब्द वापरणार टू गेट द रायमिंग वर्ड्स, ज्यामुळे रायमिंग वर्ड्स बनणार आहे. मग आता पहा, जर इथं आपण डब्ल्यू टाकलं, WAN वॅन, VAN व्हॅन असतो, ZAN झॅन असा काही शब्द आपण ऐकलेला नाहीये. इथं PTS टाका बरं, PAN पॅन, TAN टॅन, HAN हॅन. बरं, त्यानंतर पुढे पहा सी. आता याच्यामध्ये ना पॅन होतो, त्यानंतर टॅन होतो, पण हॅन नाही होत, असं हॅन, HEN हे नसतो. सी टाकून पहा बरं, CAN कॅन होतो, TAN टॅन पण होईल, बट UAN यान नाही होते. यू आणि ए दोन वावेल जवळ आले तर नाही. शेवटचं पाहूया, FAN फॅन, RAN रॅन, PAN पॅन. यस, FR आणि P, FAN फॅन, RAN रॅन म्हणजे फॅन, रॅन आणि पॅन. मग हे रायमिंग वर्ड्स बनले ना, मग आपण तिथं काय घेणार, FRP, पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय सोपा घटक शिकलो. लेसन नंबर 4 मध्ये आपला व्हिडिओ नंबर 4, रायमिंग वर्ड्स, यमक जुळणारे शब्द. मग ज्या शब्दांचा शेवट समान ध्वनीने होतो अशा शब्दांना आपण काय म्हणणार, रायमिंग वर्ड्स. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लेसन नंबर 5, अपोजिट वर्ड शिकणार आहोत. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.